नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री हनुमान कथा. यंदा 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जयंती आहे. श्री हनुमान हे भगवान श्रीरामांचे निष्ठावान परमसेवक, अफाट शक्ती आणि विनम्रता, शौर्य आणि सामर्थ्यवान. श्री हनुमानाच्या जन्माची कथा श्रीरामाच्या जन्माशी निगडीत आहे. श्री हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते. अंजनी माता आपल्याला मूल व्हावे म्हणून महादेवाची पूजा करत असे. पण हनुमानाच्या जन्माची कथा श्रीरामाच्या जन्माशी संबंधित आहे. कारण अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांच्या 3 राण्या हे सुद्धा आपल्याला मूल व्हावे म्हणून देवांची प्रार्थना करत असत. त्यामुळे त्यांनी आपल्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या यज्ञाचा प्रसाद म्हणून 3 राण्यांना देवाकडून फळ मिळाले. पण राणी कैकेयीच्या हाती आलेले फळ एक घार घेऊन पळाली. पण उडताना तिच्या हातून ते दिव्य फळ निसटले आणि खाली पडले. पण ते फळ वाऱ्याच्या वेगाने अंजनी मातेच्या हातात पडले. आजूबाजूला त्या फळाचे एकही झाड नसताना आपोआप आपल्या हाती आलेले हे फळ तिने देवाचा प्रसाद म्हणून श्रद्धेने ग्रहण केले. इकडे अयोध्येत कैकेयीचे फळ घारीने घेऊन गेले म्हणून सुमित्रेने आपले फळ कैकेयीसोबत वाटून खाल्ले. त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येत 3 राण्या आणि अंजनी या सर्वांना मुले झाली. केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला त्याचे नाव ठेवले मारुती. मरुत म्हणजे वारा किंवा वायू. वाऱ्यामुळेच म्हणजेच वायुदेवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले. त्यामुळे मारुतीला वायुपुत्र असेही म्हटले जाते. शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार असल्याचेही सांगितले जाते. मारुती हे अत्यंत बलशाली आणि सामर्थ्यवान होते. एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्यबिंब पाहून मारुतीला ते सुंदर पिकलेले फळ वाटले आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. त्याला अडवायला देवांचा राजा इंद्र याला आपले वज्र वापरावे लागले. या वज्रप्रहाराने मारुतीच्या हनुवटीला लागले आणि ती थोडी वाकडी झाली. त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमान असे पडले. श्री मारुतीरायाला अनेक नावे आहेत. केसरीचा मुलगा म्हणून केसरीनंदन, अंजनीचा मुलगा असल्यामुळे आंजनेय, वायूच्या कृपेने झाल्यामुळे वायुपुत्र, बजरंग, हनुमंत इत्यादी अनेक नावे आहेत. श्री हनुमान हे भगवान श्रीरामाचे परमभक्त होते. रामायणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना सीतेमातेला राक्षस राजा रावणाने पळून लंकेला नेले. श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात असताना हनुमानाशी भेट झाली. इथून पुढे हनुमानाने सीतेचा शोध घेणे, रावणाशी लढाई आणि पुढे आयुष्यभर रामाची मनापासून सेवा केली. श्री हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त होते. त्यामुळे जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून उपस्थित असतात अशी श्रद्धा आहे. हनुमानाच्या अतुलनीय बळामुळे त्याला बळाची देवता म्हणून मानले जाते. चैत्र पौर्णिमेला श्री हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमानाच्या मंदिरामध्ये त्यांची विशेष पूजा, स्तोत्र, मंत्रपठण, हनुमान चालीसा या प्रकारे पूजा केली जाते आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त हनुमानाच्या दर्शनाला जातात. कारण श्री हनुमान ही परमभक्त श्रीराम आणि बलशाली आणि सामर्थ्यवान अशी देवता आहे. श्री स्वामी समर्थ.